नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे जो आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जो गट काम करतोय, या राष्ट्रवादीला नेमकं झालंय काय असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनामध्ये पडलाय. कारण सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह आहेत, दोन गट पडलेत. पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जातीये. तिकडनं निवडणूक आयोग हा राष्ट्रवादीला पत्र पाठवतोय की तुमच्या जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या अनेक गोष्टी, त्याचे प्रस्ताव, त्याचे ठराव, त्याचे कागदपत्र हे आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडे आलेले नाही आहेत. आणि मग त्यांनी कलम 3-4 काही कलमं सांगितलेली आहेत, त्याच्यानुसार काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं लागतील अशी एक विचारणाही करण्यात आलेली आहे. हे कमी की काय? दुसरीकडनं आता विरोधक आणि त्यातून म्हणजे मूळ काँग्रेसकडनं सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं म्हटलं गेलेलं आहे. आता गुंगी गुडिया म्हटल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातले कार्यकर्ते, नेते आक्रमक झालेत आणि ते आता पुण्यामध्ये तर निदर्शनं करतातच. पण आता मुंबईमध्ये, म्हणजे मी हा व्हिडिओ जेव्हा करायला घेतला त्याच्या आधी 10 मिनिटं मुंबईमध्ये हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या प्रेसमध्ये जिथे प्रेस सुरू होती तिथे ते घुसले आणि गोंधळ घातलेला आहे. स्वाभाविक आहे, कारण एकच की सुनेत्रा पवारांना काँग्रेसकडनं गुंगी गुडिया असं म्हणण्यात आलेलं आहे, असं संबोधण्यात आलेलं आहे. आता हे म्हणत असताना काँग्रेसनं खरं तर थोडासा आपला इतिहास तपासला असता, मागे जाऊन डोकावलं असतं, तर काँग्रेसमध्ये एकेकाळी त्यांच्याच काँग्रेसमधले काही जण, विरोधक तर बोलणारच, पण काँग्रेसमधले काही जण हे स्वर्गीय इंदिरा गांधींना त्यावेळेला जेव्हा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सगळी देशाची कमान आपल्या हातामध्ये घेतली, त्यावेळेला त्या फारशा बोलत नसत आणि तेव्हा त्या काम करायच्या. इंदिरा गांधींचं डोकं, इंदिरा गांधींचे निर्णय, त्यांची विचार क्षमता ही आटचाट होती, पण बोलणं कमी होतं आणि त्यावेळेला विरोधक त्यांना गुंगी गुडिया बोलायला लागले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसमधले देखील काही लोक, ज्याला म्हणतो ना आपण व्हिस्परिंगमध्ये, म्हणजे कुजबुजायचे की खरंच गुंगी गुडिया आहे. पण नंतर या देशाने बघितलंय की स्वर्गीय इंदिरा गांधी या एक कणखर नेत्या म्हणून, कणखर पंतप्रधान म्हणून या देशाने त्यांनी कसं काम केलंय ते बघितलेलं आहे. त्यामुळे असं कोणी बोलत नाही आहे यावरनं कुठला अनुमान काढणं हे चुकीचं आहे आणि त्यावरनंच हा सगळा गदारोळ सुरू आहे. नेमकं काय काय घडलं आणि हे नेमकं का घडलं, म्हणजे काँग्रेसकडनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया का म्हणण्यात आलं, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. सुरुवातीला सांगतो की आता या विषयावर एवढं सगळं राजकारण पेटलेलं आहे की सगळेच लोक, म्हणजे सुनेत्रा पवारांच्या गटातले तर तुटून पडतीलच, पण आता भाजप आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, या सगळ्यांकडनं आता काँग्रेसवर सगळेजण तुटून पडलेत. प्रत्येकाने कमेंट्स दिलेल्या आहेत, त्या काय कमेंट्स आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सगळ्या आपण बघू. पण मुळामध्ये हा विषय का सुरू झाला, कुठून सुरू झाला, असं काँग्रेसकडनं का गुंगी गुडिया म्हणण्यात आलं हेही बघायला पाहिजे, म्हणून आपण ते आधी बघूयात. बीडमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळेला धनंजय मुंडे आणि सुनेत्राताई पवार या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. पत्रकारांच्या प्रश्नांना ते पत्रकार परिषदेमध्ये त्या सामोऱ्या गेल्या आणि त्यावेळेला पत्रकार एक एक प्रश्न विचारत होते. बीडमधले पत्रकार आहेत, बऱ्याच दिवसांनी सुनेत्रा पवार या बीडमध्ये येत आहेत. अजितदादा हे बीडचे पालकमंत्री होते, त्यानंतर सुनेत्राताई पवार या पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी पालकमंत्रीपद घेताना नक्की सांगितलं होतं की बीडमधली जी काही सगळी दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, ती हाणून पाडण्यासाठी आम्ही नक्की काम करू. आणि म्हणून जे काही बीडचे सगळे पत्रकार आहेत, हे पत्रकार आज सुनेत्रा पवारांना अनेक प्रश्न विचारत होते. त्याच्यामध्ये एका पत्रकारांनी प्रश्न केला की बीडमध्ये आजही कायदा सुव्यवस्था ही दिसत नाही आहे, बीडमधली गुंडगिरी असेल, दादागिरी असेल, ही प्रचंड वाढलेली आहे
आणि यावर काहीच होत नाही आहे हा प्रश्न विचारत असतानाच धनंजय मुंडेंनी एकदम त्या पत्रकाराला थांबवलं. थांबवत असताना शेजारी सुनेत्रा पवार होत्या, त्यांनी प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं असं असेल बहुधा, आणि धनंजय मुंडे ज्या पद्धतीने एक दबाव त्या पत्रकारावर आणला जातो ना की गप काहीतरी प्रश्न विचारू नको अशा स्टाईलनी जे रोखलं त्या पत्रकाराला, त्याच्यावरही कुठलं भाष्य हे सुनेत्रा पवारांनी केलं नाही. किंवा त्यांनी खरं तर अपेक्षा होती की धनंजय मुंडेंना शांत करणं आणि त्या पत्रकाराचा काय प्रश्न आहे तो ऐकून घेणं आणि त्या प्रश्नाला उत्तर देणं, हे कदाचित अभिप्रेत आहे आणि ते व्हायला पाहिजे होतं. पण तसं घडलं नाही. सुनेत्रा पवारांनी पूर्णतः प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आणि धनंजय मुंडे जे काही पद्धतीने थांबवत आहेत, ज्याला म्हणतो ना आपण, एक तर मुळामध्ये बीडमध्ये आपण म्हटलंय की बघितलेलं आहे की धनंजय मुंडे आणि एकूण मुंडे कंपनीचं जो काही तिथे दहशत आहे ती सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ते सगळं वाल्मिक कराड वगैरे सगळं प्रकरण हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे या प्रकारानंतर लगेचच हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे, त्यांनी एक्स पोस्टवर एक ट्विट करत असं म्हटलं की सुनेत्रा पवार या गुंगी गुडियासारखे आणखीन किती दिवस गप्प बसणार आहेत, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग त्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आक्रमक झाला. सुनेत्रा पवार आपल्या प्रमुखाला, आपल्या अध्यक्षाला, आपल्या पक्षाच्या अध्यक्षाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने बोलतायत म्हणून कार्यकर्ते चिडले, पदाधिकारी खवळले, नेते सुद्धा आता सरसावलेले आहेत. मुळामध्ये राष्ट्रवादीमध्ये सध्या काही फार आलबेल वातावरण नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन गट आहेत, एक सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, इकडे पार्थ पवार, सुनेत्रा पवार, असे ते दोन गट विभागलेले आहेत. काही गट, एका गटातली लोक सुनेत्रा पवारांच्या एकूणच कार्यक्षमतेवर, त्यांच्या अध्यक्षीय नेतृत्वावर शंकाही उपस्थित करत असतात. असे सगळे प्रकार हे होत आहेत. पण तरीही या काँग्रेसने केलेल्या ट्विटमुळे सगळेच राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. अजून तरी सुनील तटकरेंनी जी प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं तशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली नाही आहे. सुनील तटकरे हे अशा वेळेला प्रश्नाच्या याच्यातनं निसटण्यामध्ये फार म्हणजे आपण म्हणतो माहीर आहेत. त्यांना विचारलं प्रतिक्रिया काय, त्यांनी असं म्हटलं की मला हे सगळा प्रसंग काय घडला हे माहिती नाही आहे, तर मी हे सगळं बघतो आणि मग मी प्रतिक्रिया देऊ शकेन, असं म्हणून त्यांनी आपली या प्रतिक्रियेपासून सुटका करून घेतलेली आहे. पण आता राष्ट्रवादी आक्रमक झाले जसं मी म्हटलं तसं, पण मग आता भाजपवाले आक्रमक झालेत. म्हणजे कारण शेवटी होणार ना, महायुतीतला एक मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. त्यामुळे शिवसेना, एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आणि एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे, ती मी मुद्दामून शेवटी घेईन. पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना असं म्हटलंय की हर्षवर्धन सपकाळ यांनी थोडंसं मागे वळून बघायला पाहिजे होतं. इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, पण नंतर त्यांचं नेतृत्व काय होतं हे अख्ख्या देशाने बघितलंय. त्यामुळे, आणि हे खरं आहे, म्हणजे मी याच्यावर माझं जर मत मांडायचं ठरवलं तर मी एवढंच म्हणेन की कोण जास्त बोलतं, कोण कमी बोलतं, यावरनं समोरच्याची क्षमता ही कधीच तपासायची नसते, जोखायची नसते. कारण काही लोक कमी बोलून काम करत असतात, काही लोक कामही करतात आणि त्यांचं शब्दांवरचंही प्रभुत्व तितकंच तगडं असतं. त्यामुळे ते दोन्ही करतात, जे की स्वर्गीय अजितदादा पवार कामातही तो माणूस वाघ होता आणि बोलण्यातही तो माणूस प्रचंड, त्यांच्या बोलण्यामध्ये ताकद होती एक प्रकारची. समोरच्याला ते गपगार करून टाकायचे, ही क्षमता अजितदादांकडे होती. आणि काही लोक असतात ते नुसतेच बडबड करतात, म्हणजे असं आपण म्हणतो ना, जो गरजते है व बरसते नाही, अशातली काही मंडळी असतात. पण सुनेत्रा पवारांचा मुळामध्ये स्वभाव हा तसा शांत आहे. बरं, राजकारणामध्ये येऊन, सक्रिय राजकारणामध्ये येऊन असं सुनेत्राताईंना किती वेळ झालेला आहे. आज खरं तर दुःख त्या सुनेत्राताईंच्या मागे हे असणारच ना अजितदादांचं. त्यातनं त्यांनी सावरलंय स्वतःला. 8 ते 10 दिवसामध्ये त्यांनी आपल्या पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतली आहे. अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री त्या झाल्या. पण राजकीय आवाका यायला, लोकांचे डावपेच समजायला
आपले मित्रपक्ष जरी असले तरी त्यांच्या चाली काय आहेत हे कळून घ्यायला, विरोधक नेमका काय पद्धतीने आपल्यावर चालून येऊ शकतो या सगळ्याची मांडणी करायला, अभ्यास करायला वेळ तर द्यायला पाहिजे. आता इनमीन 4 महिने होत आहेत अजितदादांच्या नंतर. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की सुनेत्राताई या बरं म्हणून काही ते निर्णय क्षमतेमध्ये मागे पडतायत का? अजिबात नाही. त्या ज्या त्यांनी कार्यकर्त्यांना आपली बांधणी कशी करायची पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या फिरल्या आहेत. त्याच्यानंतर कार्यकारिणीमध्ये कोण असलं पाहिजे कोण नसलं पाहिजे, इकडे दिग्गज सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, यांचं जे एक राजकारण सुरू आहे या राजकारणाला कशी मात करायची हे सगळं न बोलता सुनेत्रा पवारांचं काम सुरू आहे. पण त्या बोलत नाहीत, त्या कमी बोलतात. आणि मग त्या आपण बघितलेलं आहे, मग त्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कुठल्याही कार्यक्रमात असू देत ते कमी बोलतील, 2 वाक्य 4 वाक्य बोलतील, ते शांत राहतील. पण म्हणून त्यांच्या क्षमतेवर येणं, त्या गुंगीगुडी आहेत असं म्हणणं, अजून कळेल पुढे ते नेतृत्व काय आहे, ती क्षमता काय आहे ती नंतर आपल्या समोर येईलच. पण मग काही प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या देखील आपण घेऊया. तर मी जसं म्हटलं की राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की इंदिरा गांधींना सुद्धा गुंगीगुडिया म्हटलं जात होतं, पण त्यांचं नेतृत्व काय आहे हे अख्ख्या देशाने बघितलेलं आहे. त्यामुळे काय होतं त्यांचं नेतृत्व ते. पण त्याच्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे ती भाजपचे नवनाथ बन जे प्रवक्ते आहेत, ते आता नगरसेवक सुद्धा आहेत. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मौनी बाबा म्हणायचे, कारण ते मौनी बाबासारखं काम करायचंय. सोनिया गांधी जे सांगतील तसंच निर्णय हे मनमोहन सिंग घ्यायचे असं नवनाथ बन यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसनी राष्ट्रवादीमध्ये काय चाललेलं आहे आणि कोण कसं काम करतंय हे बघण्याची गरज नाही, त्यांनी आधी आपल्या पक्षाकडे बघावं अशा आशयाचं नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अर्थात रोहित पवार सध्या आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या बाजूनी, त्यातून हर्षवर्धन सपकाळ यांच्या बाजूनी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या बरोबरीनं सध्या रोहित पवार हे आपल्याला जास्त बघायला मिळतात. पण रोहित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली ती एक प्रकारे अतिशय बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की याच्यात चूक बरोबर ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा, कुणाचं चूक कुणाचं बरोबर याच्यामध्ये जाण्यापेक्षा सुनेत्रा काकूंनी ज्यांनी पत्रकाराला थांबवलं त्याची जी अरेरावी आहे ही अरेरावी रोखायला पाहिजे अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. आणि मला असं वाटतं की ती योग्य प्रतिक्रिया आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. किशोरी पेडणेकरांनी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर ज्या राहिलेल्या आहेत किशोरी पेडणेकर, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणालेल्या आहेत की सुनेत्रा पवार या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत, त्यामुळे एका महिलेचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे अशा पद्धतीने प्रतिक्रिया ही किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. आता मी जे म्हटलं तुम्हाला की एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. ती का महत्त्वाची आहे आता त्यातले खूप पदर मी तुम्हाला सांगत नाही बसणार, पण एक लक्षात घ्या की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर भाजपने एक भूमिका घेतलेली होती की आम्ही आमचा प्रचार हा त्या भागामध्ये करणार नाही ज्या भागामध्ये आज सुनेत्रा पवार, त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली, त्यामुळे त्या भागामध्ये आम्ही प्रचार करणार नाही. जिथे गरज लागेल तिथे आम्ही सुनेत्राताई त्यांच्या प्रचारामध्ये नक्की जाऊ. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आणि एकनाथ शिंदेंनी मात्र तशा पद्धतीची भूमिका घेतली नव्हती. त्यांनी अजितदादांनंतर सुद्धा आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते उतरलेले होते, हे आपण बघितलेलं आहे. पण या वेळेला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंनी फार महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे की काँग्रेसला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा एक सन्मान करतो आणि अशा वेळेला लाडक्या बहिणींचा अपमान होणं हे कदापिही सहन केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे ही मी फार महत्त्वाची प्रतिक्रिया यासाठी म्हटलं कारण सध्या एकनाथ शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वतःला एक मराठा नेता म्हणून प्रोजेक्ट करू पाहतायत आणि त्या दृष्टीनं त्यांची घौडदौड सुरू आहे. म्हणजेच एक प्रकारे राष्ट्रवादीला, ज्याला आपण म्हणतो ना की
टसल देण्याचं काम देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुरू आहे. हे असताना आणि पुन्हा सुनेत्रा पवारांचा पक्ष हा महायुतीमध्ये मित्रपक्ष आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे ही त्या दृष्टीनं फार महत्त्वाची प्रतिक्रिया मला वाटते. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्कीच सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसनी सुनेत्रा पवारांना गुंगी बुडिया हे जे संबोधलेलं आहे हे मुळात तुम्हाला योग्य वाटतंय का? काँग्रेसनं हे संबोधणं हे योग्य वाटतंय का? आणि जे कारण हे असं बोलून एक प्रकारे सुनेत्रा पवारांच्या क्षमतेवर काँग्रेस कुठेतरी बोलतंय असा त्याचा अर्थ होत नाही का? हे खरं तर 2-3 प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्याल असं मला खात्री आहे, कारण तुम्ही खूप छान कमेंट्स करत असता. आणि त्यातून माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.